80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केलं। 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं असून त्याकरता स्वप्न, सामर्थ्य आणि संकल्पनांवर सर्वाधिक भर दिलेला आहे। मोठी स्वप्न पाहून मोठ्या संकल्पना साकार करूयात असं आवाहन करत त्यांनी गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातील नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पिवळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची बांधणी नक्षी असलेल्या लाल रंगाच्या फेट्यानेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। सप्तधारा की वो है रक्षा शक्ति और ये रक्षा शक्ति का महत्व हर प्रकार से है। मेरे प्यारे देशवासियों, डिफेंस में आत्मनिर्भर होना अब भारत ने अनुभव कर लिया, दुनिया ने अनुभव कर लिया है। इसके बिना कोई चारा नहीं है। विश्व जब अपनी अपनी ही सोच रहा है तब भारत विश्व के लिए बाजार बन करके नहीं रह सकता है। हमें डिफेंस के क्षेत्र में आत्मनिर्भर होना होगा। तर 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लाल किल्ल्यावरून संबोधित केलेलं आहे। 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि यंदा याच गोष्टीवर युवा शक्ती आणि विकसित भारत 2047 वरच लक्ष केंद्रित करण्यात आलं। एक समय था 2014 के पहले सिर्फ 60,000 करोड़ रुपए का बायो इकोनॉमी का काम होता था। मेरे देश के नौजवान, आपने क्या कमाल कर दिया है। देखिए, नीतियां जब सही होती है, लक्ष्य जब साफ होता है, तो मेरे देश के नौजवान कैसा करके थे। बायो इकोनॉमी में देश की युवा शक्ति ने सामर्थ्य दिखाया। 2014 के पहले जो 60,000 करोड़ का कारोबार था, आज वो कारोबार बायो इकोनॉमी 20 लाख करोड़ पहुंच चुकी है दोस्तों। तर स्वप्न, सामर्थ्य आणि संकल्पनांवर सर्वाधिक भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये दिसून आलेला आहे। मोठी स्वप्न पाहून मोठ्या संकल्पना साकार करूयात असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलेलं आहे। सोबतच गेल्या 12 वर्षात सरकारनं कोणकोणत्या योजना नागरिकांसाठी राबवल्या याचा आढावा देखील यावेळी पंतप्रधानांनी घेतलेला आहे। यावेळी त्यांनी एक पिवळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची बांधणी नक्षी असलेल्या लाल रंगाच्या फेटा घातलेला होता आणि या फेट्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। देशासाठी शक्तीची सप्तधारा या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली आहे। सप्तधारेतील चौथी शक्ती ही गती आहे, तर 5वी शक्ती संरक्षण शक्ती असल्याचं ते म्हणाले, तर 6वी शक्ती हरित अर्थव्यवस्था आहे आणि या सप्तधारेची 7वी शक्ती ही सॉफ्ट पॉवर असल्याचं ते म्हणाले।